तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। तर बघा मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शिकवणार आहे कटोरी कशी काढायची। काही क्लास केले किंवा क्लास करून येतही नसेल तर ही एकदम साधी सोपी कटोरी बघा मी तुम्हाला आज शिकवते। चला तर मग घेतलेला आहे आणि एक वही घेतलेली आहे, आपण हे साईडला ठेवूया। हे बघा मी माप घेतले, माप घ्यायचे। माप घेण्यासाठी मी पहिले पूर्ण उंची लिहिलेली आहे, बाही लिहिलेली आहे, दंडघेर लिहिलेला आहे, कमर लिहिलेला आहे, छाती, पुढचा गळा, मागचा गळा हे पूर्ण पहिले लिहून घेतलेलं आहे। आता आपण याचा माप घेऊया। आधी आपण माप घेऊ। माप घेताना आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे। आता पूर्ण उंची घेण्यासाठी आपण पहिले पाठीमागचा भाग असतो त्याची उंची घ्यायची, व्यवस्थित घ्यायची। बघा मी घेते बघा व्यवस्थित। हे बघा मी घेतलेलं आहे। आपली उंची किती आहे? 12। तर आपण इथे लिहूया 12 पूर्ण उंचीच्या समोर 12 लिहूयात। आता आपल्याला घ्यायचा आहे मागचा गळा। हे बघा आता आपण घेऊयात मागचा गळा। हे बघा मागचा गळा कसा घ्यायचा आहे बघा, असं ठेवायचं। नेहमी एवढी पट्टी आहे ती पट्टीच मोजायची वरून, किंवा हा गळा इथून मोजला तरी आपला गळा चुकू पण शकतोय। जर ज्याला येत असेल त्यांनी मोजू शकता, पण ज्याला येत नसेल त्यांनी फक्त आपली पट्टी जेवढी आहे तेवढीच मोजून घ्यायची। हे बघा आपली पट्टी किती आहे? 7.5ची। तर आपण हा झाला मागचा गळा। आता ह्या मागच्या गळ्याची पट्टी किती आहे? 6.5। तर मग आपण इथे मागचा गळा कुठे आहे ते बघायचं आणि त्याच्या समोर मागच्या गळ्याच्या समोर 6 डॉट द्यायचं, एक आणि दिरेश आणि 2 द्यायचं, म्हणजे ते झाला अर्धा, म्हणजे 6.5 झाला। आता आपल्याला घ्यायची आहे बाही। हे बघा आता आपण घेऊया बाही। हे बघा बाही घेताना कधी बाही अशी स्थिर ठेवायची। हे बघा किती येते, ताणाचं वगैरे काही नाही, एकदम स्ट्रेट ठेवायचं आहे। बघा किती येते? 8 आणि 3 रेषा। आता 8 आणि 3 रेषा कशा लिहायच्या आता मी तुम्हाला सांगते। बाही आता बाहीच्या साईडला आपण 8 आणि अशा 3 रेषा देऊन वर आणि खाली आडवी रेष द्यायची। 8 आणि 3 रेषा। आता दंडघेर। आता दंडघेर घेण्यासाठी आपण उलटा करूया पाठ। हे बघा आता आपल्याला दंडघेर घ्यायचं आहे। आता दंडघेर घेण्यासाठी हे बघा दंडघेर असं व्यवस्थित ठेवायचं। हे बघा असं व्यवस्थित ठेवायचं। आता ही रेष आहे आपली, जी फिटिंगची रेष आहे ना, तिथून ते इथे कोपऱ्यापर्यंत किती येतं? 5.2। आता तसंच लिहायचं जसं मी सांगितलेलं, हे 8-3 जसे लिहिलेले तसंच दंडघेरला 5 आणि 2 रेषा करायच्या। हां आता कमर। आता कमरेचा माप हा, हे बघा कमरेचा माप हा इथून आपण पूर्ण घ्यायचा। पहिले बघा असा पूर्ण भाग घ्यायचा कमरेचा। हे बघा कमर आपण पूर्ण मोजून घ्यायची आहे पहिले। हे बघा मी तुम्हाला शिकवते कशी घ्यायची, व्यवस्थित घ्यायची। किती आली? 31 आणि 3 रेषा। हे बघा आता कमरच्या जागी लिहायचं 31 आणि अशा 3 रेषा झाला। आता छाती। हे बघा आता छातीचा भाग मी तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा। जिथे बटनाची आय असतील ना त्याच साईडनं छातीचा माप घ्यायचा, नाहीतर तुम्ही बटनाच्या साईडनं छातीचा माप घेतला तर छातीचा माप चुकूही शकतोय आपला। हे बघा आपण छातीचा चौथा भाग घेऊया। बघा ही रेष आहे फिटिंगची, तिथून ते इथपर्यंत ताणाचं नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित घ्यायचं आहे। बघा 8। आता हे छातीच्या इथे आपण लिहिलं। हे बघा छाती कुठे आहे? ही बघा छाती। आता पुढचा गळा घेऊया। हे बघा पुढचा गळा घेतानाही व्यवस्थित नेहमी, हे बघा पुढचा गळा घेऊया आपण। हे बघा इथून पट्टीलाच नेहमी गळ्याचा आकार घ्यायचा आहे। बघा 6 आणि 6.5 आणि 2 रेषा। आता ह्या कशा लिहायच्या? काहीकांना प्रश्न पडतो 6.5 आणि 2 रेषा कशा लिहायच्या? हे बघा मी तुम्हाला सांगते। बघा 6 अधिक अर्धा लिहायचा, 6 अधिक अर्धा लिहायचा आणि त्याच्या पुढे 2 रेषा द्यायच्या। हे झाले 6, 6.5 आणि 2 रेषा, म्हणजे 6.25 झाले। हे झाले 6.25। हां आता मी तुम्हाला सांगते याच्यात किती मिळवायचं। हे बघा आता पूर्ण उंची आहे 12 मध्ये प्लस 1 इंच मिळवायचं। पूर्ण उंची आहे 12 मध्ये प्लस 1 मिळवल्यावर किती होते? 13। आता बाही आहे 7.5 इंचाची।
त्याच्यात आपल्याला साधा ब्लाऊज आहे म्हणून साध्या ब्लाऊजामध्ये आपल्याला 2 इंच मिळवायचे. आता किती झाले? 8, 9, 10, 10 आणि 3 रेषा. हे बघा, म्हणजे 2 इंच मिळवायचे. 2 इंचमध्ये 2 इंच प्लस 2 इंच करून तिथे किती होतात? 10 आणि 3 रेषा. आता दंडगेरमध्ये ते फिटिंगला लागणार. कमर पण आपण काय मोजून घेतो तेव्हा ते व्यवस्थित येते. आता छातीचा 8 म्हणजे हे बघा, छाती 8 प्लस छातीच्या 8 प्लस 1.5 1 आणि अर्धा 1.5 इंच मिळवायचं. म्हणजे किती झाले? 9, 9.5. हे बघा, अशा इथं 9.5 लिहायचं. आता पुढचा गाळा कितला आहे आपला? 6 प्लस पावणे 7 इंचचा. म्हणजे आपल्याला अर्धाच इंच वाढवायचा. पुढच्या गळ्यात नेहमी अर्धाच इंच वाढवायचा, कधी 1 इंच वाढवायचं नाही. तर पुढची पट्टी आपली मोठी होऊ शकते, कमी नाही होत. त्याच्यामुळे आपल्याला अर्धाच इंच वाढवायचं आहे. आता याच्यात अर्धा इंच म्हणजे इथे अर्धा म्हणजे किती झाला? आता बघा, तुम्हाला जर काउंट नसेल करता येत तर करू शकतो आपण. हे बघा, हे अर्धा आणि हे अर्धा 1 आणि हो 1 6. किती झाले? 7 आणि इथे 2 रेषा. हे बघा, मागचा गळा आहे 6.5 इंचाचा. तर आपण त्याच्यात अर्धाच इंच वाढवायचा, जास्त वाढवायचा नाही. आता इथे जसं काउंट केलं तसेच इथे काउंट करायचं. किती झाले? अर्धा ना अर्धा 1 आणि 6 7. हे बघा 7. ही झालेली आपली टोटल. आता हे झालेलं आहे. आता याच्यावरची आपण आपली कटोरी काढूया. मी तुम्हाला कटोरी काढून झाल्यावर मग माप कशी ठेवायची ते शिकवून. हे बघा, आता आपण कटोरीसाठी घेतलेलं आहे पट्टी, स्केल आणि स्केच पेन. आता हे बघा, आपल्याला घ्यायचं आहे. हे बघा, मी तुम्हाला इथं आहे, इथं ठेवते, इथून शिकवते कसं घ्यायचं आहे. हे बघा, आता पूर्ण उंची आहे आपली 12.5. पूर्ण उंची आहे 12. तर आपल्याला घ्यायचं आहे 13. हे बघा, आता ही पट्टी आपण आता पट्टीने माप घेऊया. बघा, हे बघा किती आहे? 12. त्याच्यात मिळवलं 1. हां, आता इथून पण सेम आपण तसंच करून घ्यायचं आहे. पूर्ण एक रेषेत आपण तिथे पूर्ण एक रेषेत देऊन झालं. ही झाली आपली पूर्ण उंची. आता पूर्ण उंची. आता आपल्याला कटोरी काढायची. तर कटोरी काढण्यासाठी आपण नेहमी हे बघा, आपण घेतली आहे पूर्ण उंचीमधले आपण रेष देऊन घेतलेली आहे. आता आपण काढणार आहेत कटोरी. आता कटोरी काढण्यासाठी काय करायचं आता मी तुम्हाला सांगते. हे बघा, आपण इथून 1 इंच सोडायचं. हे बघा, पूर्ण 1 इंच सोडून द्यायचं, कारण की ते सोडल्याशिवाय तुमची कटोरी व्यवस्थित येणार नाही. एकदम परफेक्ट कटोरी येईल, मी तुम्हाला सांगते. आपण ही पूर्ण 1 रेष सोडलेली आहे. आता या 1 इंचावर आपण पूर्ण 1 रेष देऊन घेऊया. हे बघा, घेतली. हा 1 इंच सोडलेला आहे, तो आपण सोडून द्यायचा. आता हा 1 इंच सोडेल त्याच्या पुढं आपण माप घेऊया. बघा, आता शोल्डर आपला किती घ्यायचा? आपण शोल्डर नेहमी कधीही 5.5 इंचाचाच घ्यायचा आहे. बघा, हा घेतला मी 5.5 इंचाचा आणि गळा घ्यायचा 2.5 इंचाचा. हे बघा, 5.5 आणि 2.5. आता शोल्डर जेवढा आपला शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंचाचा, तेवढीच बाही 5.5 इंचाचं घ्यायचं आहे. बघा, झालं. आणि एकदम व्यवस्थित इथे पण आता आपण हे जोडूया एकमेकांना. हां, झालं. हे बघा, हे झालं. तर मी तुम्हाला परत एकदा सांगते, शोल्डर घ्यायचा आहे आपला 5.5 इंचाचा. 5.5 इंचामधनं गळा सोडायचं आहे 2.5 इंच. म्हणजे इथे बरोबर 2.5-3 जेवढा आपला शोल्डर येईल तेवढा बरोबर येईल. तेवढा झाला. आता बाही आपली 5.5 इंचाची घ्यायची. आपण तेवढी मार्क करून घेतलेली. आता आपल्याला काढायचं आहे छातीचा चौथा भाग. हे बघा, आता आपण छातीचा चौथा भाग आपला कुठला आहे? किती आपला छातीचा चौथा भाग? हा बघा, आपला छातीचा चौथा भाग छाती आलेली 8 इंचाची. छाती आलेली 8 इंचाची. तर आपण ते मिळवायचे 1.5 इंच मिळून आपलं किती झालं? 9.5 इंचाचं. तर आपण इथे 9.5 इंचाचा घ्यायचा आहे. बघा, जो 1 इंच सोडलेला आहे तिथून आपल्याला कोणताच माप नाही घ्यायचा आहे. बघा, इथून घेतलेला आहे 9.5 इंचाचा आहे. बघा,
8 इंच ते 1.5 इंच मिळवला, झाले 9.5 इंच. आता आपल्याला इथं रेष देण्यासाठी पण इथे 9.5 इंच करून घेऊया. हां, हे बघा आता आपण खाली 9.5 इंचावर टिक देऊन घेऊया. आता ही हे बघा, आता इथून हा भाग आपण जॉईंट करून घेऊया. तसेच हा भागही आपण जॉईंट करून घेऊया. आता आपल्याला बाहीच्या जागी आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच. हे बघा, जास्त नाही घ्यायचं, 1 इंच घ्यायचं आणि त्याला आपण क्रॉस अशी द्यायची. हे बघा 1 इंच इथून घेतलं आहे आपण 1 इंच. हां, ते झालं. आता आपल्याला गळाही आपण इथून 5.5 इंचाचाच घ्यायचं आहे आणि इथे 2.5 इंचावर टिक मार करायचं. हे बघा आता मी करते. हे बघा झालं. आता हे झाला आपला पूर्ण भाग, आपला मागचा भाग. आता हा तयार झालेला आहे आपला मागचा भाग. आता असंच मागचा भाग, आता याच्यावर आपण कटोरी काढूयात. हे बघा, इकडून खालून सोडायचे 2.5 इंच. हे बघा, इथून सोडायचं आहे 2.5 इंच. आता आपण त्याच्यावर टिक मार करूयात. झाले, हे झाले आपली, ही झाली योगपट्टी. हां, हे बघा खालून सोडला आपण 2.5 इंच. आता त्याला आपण रेष दिलेली. आता हा 1 इंच कटोरीसाठी आपण हा 1 इंच आहे. आता हा 1 इंचही आपण जोडून घेऊयात. हे बघा झालं. आता हे बघा आपण इथून सोडले 2.5 इंच. आता याच्यावरती आता हा 1 इंच आहे, त्याच्यातही आपण याच्यात ॲड करूया. आता हा 1 इंच इथे घेऊया कटोरीसाठी. हां, ते झालं. आता इकडच्या आपला जो छातीचा भाग आहे तिथून आपण इथे 3.5 इंच घेतलं. हे 3.5 इंच. आता इथून आपल्याला हे 1 इंच तो पण याच्यात घ्यायचा आहे. आता हा आणि हा आपण त्याचा मध्य करू. आता ह्याचा आणि याचा किती होतो मध्ये 7 इंच. 7ला 1 इंच पण म्हणजे 7 इंच. 7 इंच म्हणजे 3.5. बघा ही आणि 3.5च्या आणि ह्या रेषेच्या मधोमध. हे बघा आता इथून सोडला आपण 1 इंच. हां, आता इकडून आपल्या कोपऱ्यापासून घेतलेलं आहे आपण 3.5 इंचाचं. आता ते 3.5 इंच सोडून आपण जो 1 इंच आपण सोडलेला होता तोही आपण घेऊ शकतो. आणि तो आणि 3.5 इंच सोडलेले ते इथून एवढं आपण जॉईंट करून घेऊया. हे बघा किती येतं 7 इंचाला एक रेष कमी. हां, तर मग बघा तर मित्रांनो आता किती येतो 7 म्हणजे किती येतो 3.5 ते 3.5 7 बरोबर. 3.5 7 बरोबर. तर मग हे बघा ही 3.5ची रेष आणि ह्या रेषेच्या मधोमध आपण एक टिक मारूया. हां, आज त्या टिकवर आपण खाली 1.5 इंचाची रेष मारूया. हे बघा 1.5 इंचाची रेष मारूया अशी क्रॉस करून. झालं. आता आपला मुंडा, आता या मुंड्यापासून ते इथपर्यंत आपल्याला 2.5 इंच सोडायचं आहे. हा बघा इथून आपण सोडूयात 2.5 इंच. हा बघा झालं. आता हा आपला गळा आहे. आता हा गळ्यापासून आपण 1/2 इंच टिक मार करूया. झालं. ठीक आहे. आता आपण हे बघा, तर आता आपल्याला इथून 2.5 सोडलेलं आहे. आता आपल्याला हा भाग कटोरी करायसाठी आपल्याला डायरेक्ट काही तुम्हाला करता येणार नाही गोल. त्याच्यामुळे आपण पहिले खडू घेऊया आणि खडूनी व्यवस्थित हे बघा इथून कधी खालून साईडून हे बघा असं हे बघा आली माझी गोल एकदम. आता आपण स्केच पेननी डार्क करूया. हे बघा हे बघा माझं एकदम गोल आलेलं आहे. आता आपण ही रेष आहे ती याला जॉईन करू. हे बघा मी करते. ही बघा झालं. आता हा 1 इंच इथून आपण सोडलेला आहे. ही रेष आता इथे नाही जॉईन करता. हा 1 इंच आहे तो इथे जॉईन करायचा आहे. हे बघा झालं. हे बघा असं जॉईंट हा आलाच पाहिजे.
हे बघा आपण इथे एवढं जॉईंट केलं. आता ही रेष आपण या इथे जॉईंट करूया. हे बघा झाली. आता ही इथून आपण जेवढं हा आपला इथला भाग आहे तिथेच आपण एवढा असा फक्त गोल शेप देऊया. झालं. हा बघा आपली झाली कटोरी तयार. आता मी परत बघा तुम्हाला जर समजलं नसेल तर मी परत एकदा तुम्हाला समजावून सांगते. हे बघा तुम्हाला जर समजलं नसेल तर मी तुम्हाला परत एकदा समजावते. आपली उंची किती होती 12. 12मधून आपण 12मध्ये आपण 1 मिळवलं तर आपण घेतले किती पूर्ण उंची 13. आता पूर्ण उंची 13 म्हणजे आपण एक पूर्ण चौकोन करून घेतलेला आहे. हां झालं. आता आपण पूर्ण चौकोन करून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला बघा आपल्याला कटोरी काढायची होती. तर आपण हे बघा मी तुम्हाला लिहून पण सांगते. बघा इथून आपण सोडला 1 इंच. हां म्हणजे हा पूर्ण सोडलेला आहे आपण 1 इंच. हा 1 इंच सोडला तो सोडून द्यायचा. हा 1 इंचच्या पुढे माप घ्यायचा. आता हे बघा इथून एवढा आपला घेतला शोल्डर 5.5 इंच. हे बघा मी तुम्हाला लिहून दाखवते. हे बघा इथून एवढा घेतला आपण 5.5 इंचाचा. गळा सोडला 2.5 इंच. हे बघा मी तुम्हाला लिहून दाखवते. 2.5 इंच गळा सोडला आपण 2.5 इंच. शोल्डर घेतला आपण 5.5 इंचाचा. गळा सोडला 2.5 इंच. इथे आले असेल आपला 3 इंचाचा भाग. 3 इंचामध्ये आपला बरोबर 2.5चा शोल्डर येऊन जातो. हे बघा आता आपल्याला इथून इथे घ्यायचं आहे 5.5 इंचचं. हे बघा घेतलं. इथून इथे घेतलं आपण 5.5 इंच. हां तर तसंच इथून हे बघा आता हे झालं आपलं पूर्ण. हे झालं. आता इथून येऊया. हे बघा आता इथे आपण 13 इंचावर रेष इथून इथं सोडायचं आपल्याला 2.5 इंच. हे बघा 2.5 इंच इथून पण सोडायचं आहे आपल्याला. हे बघा मी सांगते तुम्हाला 2.5 इंच. हे बघा इथं 2.5 इंच हा सोडला आपण 2.5 इंच. आता 2.5 इंच सोडला. आता हा आपल्याकडचा भाग आहे आणि हा तिकडचा भाग आहे. आता तिकडच्या भागामधून आपल्या इथं सोडायचे 3.5 इंच आहे. बघा इथून एवढे सोडले 3.5 इंच झालं. आता जो आपण इथे 3.5 इंच सोडलेला आहे आता हा 1 इंच पण याच्यात घ्यायचा आहे. आता हे 3.5 इंच सोडलेले जिथली रेष आलेली ती आणि हे आपण इथे निम्मे करून घेऊया. निम्मे करून घेतला. आता इथे बघा तुम्हाला समजलं नसेल तर मी तुम्हाला इथे परत लिहून देते. हे बघा निम्मे करणे. हां झालं. निम्मे केला. हे बघा इथं लिहिलं आपण निम्मे करणे. हे निम्मे केलं. हां आता जे निम्मे केलं तिथून इथे किती आले 3.5. आता ह्या 3.5वर किती द्यायचे 1.5 इंच. हे बघा 1.5 इंच झालं. हे 1.5 इंच सोडला. आता इथून ते इथे जॉईंट करायचं. हे बघा इथे मी तसे पण तुम्हाला लिहून देते. जॉईन करणे. हे बघा हां आता हे जॉईन केलं. आता हा 1 इंच इथून 1 इंच सोडला आपण. आता इथे पण मी तुम्हाला बघा लिहून देते. 1 इंच सोडणे. हे बघा 1 इंचवर टिक मार्क केला. आता ह्या 1 इंचवरून इथे आपण जॉईंट केलेलं आहे. बघा आता इथे पण आपण लिहू. हे बघा इथे जॉईन करणे झालं. हे बघा झालं. आता हे बघा तुम्हाला समजलं नव्हतं म्हणून मी तुम्हाला परत लिहून दिलं आणि हे सगळं लिहून दिलेलं आहे कसं करायचं काय करायचं ते. हे बघा आता हे शोल्डरचं आहे ना आपला. आता हे शोल्डरचं इथून आपण हे बघा 2.5 इंच. हे बघा इथून तर एवढा 2.5 इंचाचा गॅप ठेवायचा आहे. झाला. ही झाली आपली कटोरी. आता मी तुम्हाला कटिंग करून पण दाखवते. हे बघा आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. व्यवस्थित कटिंग करायची. येत नसेल हळू कटिंग करायची. हा गोल शेप आहे. फक्त एवढंच गोल करून घ्यायचं आहे.
गोल शेप आहे हा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची कटोरी एकदम व्यवस्थित आहे. हे बघा, ही झाली आपली कटोरी. हे बघा, ही झाली आपली कटोरी 12 इंचाची. जर तुमच्या लक्षात नसेल तर ही 12 इंचाची कटोरी तर आपण लिहून ठेवायचं आहे. इकडे बघा, ही पेनाने नाही तुम्हाला समजणार की म्हणून मी हे बघा पूर्ण उंची 12 + 1 = 13 अशी लिहून ठेवायची. आणि छातीचा चौथा भाग 8 + 1 = 9 इंच. हे बघा, झाली 9 इंच. हां, योगपट्टी. बघा, आपला छातीचा भाग किती होता? 8, त्याच्यात 1.5 इंच मिळेल. किती झाले? 9.5 इंच. 9.5 इंचावर टिक मार्क करायची, त्याच्यावर अर्धा 2.5 झालं. आता ही बाजू आपल्याकडे घ्यायची, ही खुली बाजू तिकडून ठेवायची. बघा, इथं घ्यायचे 3.5. हे बघा 3.5. आता ही योगपट्टी झाली, पण ही योगपट्टी कशी आपण अशी जर डायरेक्ट रेष दिली तर ती योगपट्टी आपली चुकू शकते, त्याच्यामुळे व्यवस्थित करायची. बघा, आता ही बाजून इथून आपण 3.5 घेतलेला आहे, तिथूनच आपण आडवा 3.5 इंच घ्यायचा. झालं. त्याच्यावर आपण 2.5 इंचाची टिक मार करायची. हे बघा आता तुम्हाला सांगते, ही 2.5 इंचाची टिक मार त्याच्यावर येऊन थांबायचं आणि थोडंसं क्रॉस घ्यायचं आणि तिथून इथे एवढं क्रॉस करायचं. हे बघा, ही झाली आपली योगपट्टी. आता मी तुम्हाला योगपट्टी कटिंग करून दाखवते. हे बघा, ही झाली आपली योगपट्टी. हे बघा, झाले आपले सुंदर अशी कटोरी कटिंग करून आणि योगपट्टी कटिंग करून. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ कटोरी समजली असेल तर मला कमेंट्स करून सांगा, मी दुसरी व्हिडिओही टाकेल. नीट समजवून कटोरी तुम्हाला व्यवस्थित समजेल अशी कटोरी परत मी पुन्हा टाकेल. धन्यवाद.